अंतरा. तू दुसरं कुठलंही नाव ठेव पण अंतरा नको. कोर्टाच्या पिंजऱ्यातून जेव्हा या पिंजऱ्यात याल ना तेव्हा बघूया कोण कोणाची शिकार करते ते. आणि हे सांगावं लागेल की ते मूल तुमचंच आहे. आणि मी सांगितल्यानंतर गॅरंटी काय मी सुटीण्याची? गॅरंटी कार्ड द्यायला आम्ही काय दुकान उघडून बसलो नाहीये. आदित्य साहेब जर ते नाही येणार ऑफिसला. त्यांना त्याची इतर कामं आहेत त्यामुळे ते ऑफिसला नाही येऊ शकणार. पण मॅडम मग ऑफिसमध्ये मी येईन. आज एक वेगळीच वहिनी बघायला मिळाली मला. संगीता आलोय का मी? उशीर झाला आज बराच तुम्हाला. एका कामात जरा अडकलो होतो. चहा आणू? नाही नको, जेवेनच डायरेक्ट. चहाने भूक मरेल परत. नको. ठीक आहे, स्वयंपाक तयार आहे, मी जेवायलाच वाटते. संगीता एक मिनिट, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. काय हो? बस ना तू, बस सांगतो. बोला. काय नाही, आत्ता रस्त्यात तो विशाल भेटला होता. विशाल. विशाल? तो विशाल ग, म्हणजे जो मला नैनाकडे घेऊन गेला होता. हर्षदाचा मित्र, तो नाही का पत्रकार आहे. हां हां हां. तो काय म्हणाला? काय नाही, आम्ही केसबद्दल थोडंसं बोललो आणि मग त्यांनी शार्दूलची चौकशी केली. इन जनरल तो कसा आहे, तुम्ही त्याला किती दिवस ठेवणार आहात वगैरे वगैरे. मग मग काय, मी त्याला म्हटलं की आम्ही काही तसं अजून ठरवलं नाही आहे, पण काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना. म्हणजे त्याला किती दिवस आपण आपल्या घरी ठेवायचं तसं, किंवा एखाद्या अनाथ आश्रमात द्यायचं का त्याला. तुम्हाला काय वाटतंय? खरं सांगू, त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघून त्याला अनाथ आश्रमात द्यायची इच्छाच होत नाही माझी. तुझाही जीव आहे त्याच्यावर, आणि कदाचित त्यालाही आपलं हे घर आवडलंय बहुतेक. त्याचाही जीव गुंतलाय. बघ ना, म्हणूनच तू इतक्या कमी वेळात छान रुळला येते. तुला वाईट वाटणार नसेल तर एक सुचवू? काय? संयोगिता, शार्दूलला आपण दत्तक घेतलं तर काय हरकत आहे? तुमची नसेल, माझी आहे. का नाही. पण का नाही? प्रत्येक गोष्टीला कारण द्यायलाच हवं का? पण तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, जेवायला वाटते. काय झालं आधी? कसलं टेन्शन आलंय तुला? टेन्शन नाही आलंय, विचार करतोय. कसला? तुला काय वाटतं? मोहिनीच्या मनात
नेमकं काय चाललंय. म्हणजे म्हणजे बघ ना, दादाला सोडवण्यासाठी ती इतके प्रयत्न करते, पण आतापर्यंत ती फक्त एकदाच दादाला भेटायला गेली पोलीस स्टेशनला. का वागते ती असं? माहित नाही, पण तिच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय एवढं मात्र नक्की. तिच्या वागण्या बोलण्यात सुद्धा एक वेगळेपणा जाणवला मला. पुढे काय होणार आहे काही कळत नाही. आधी नको तू फार विचार करू. हे बघ, पुढचं पुढे बघू. आणि माझी खात्री आहे पुढे जे काही होईल ते चांगलंच होईल. झोप आता. मग नेहा, हर्षवर्धन भोसले आता उभा राहतोय कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात. सेंट्रल जेलमध्ये कैद्याच्या वेशात जरी उभा राहिला ना काका, तरी त्याला काडीचाही फरक पडणार नाही. एकदा का माणसानं आपली लाजलज्जा विकून खाल्ली की मग कमरेचं सोडून डोक्याला बांधलं ना तरी त्याला कौतुकच वाटतं त्याचं. कारण आपण काही चूक करतोय याची जाणीवच नसते त्यांना. तरीही त्याची बायको आणि त्याचा मेहुणा त्याच्या मागे ठामपणे उभे राहिलेत. त्याचंच तर वाईट वाटतंय ना काका. का का म्हणून सावरीताई आणि सचिनरावांसारखे चांगले लोक त्या राक्षसाला पाठीशी घालतायत. त्या सैतानानं त्यांना अंधारात ठेवलंय का यांनीच स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली हेच कळत नाही. का करतायत काका हे? कर्तव्यापोटी. हर्षवर्धन भोसले कसाही असला तरी तो आसावरीचा नवरा आहे आणि एक कर्तव्यनिष्ठ भारतीय स्त्री म्हणून तिचं कर्तव्य ती बजावतीये. आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी झटते. मग सचिनराव ते का म्हणून हर्षवर्धन भोसलेंची केस लढतायत जेव्हा की त्यांना सगळं माहिती आहे? कलियुगातला हरिश्चंद्र आहे तो, सत्याची कास धरून चालणारा. भोसलेचा इतर नालायकपणा त्याला माहिती असला तरी हा खून भोसलेंनी केलेला नाही असं त्याला ठामपणे वाटतंय. आणि हेच सत्य तो कोर्टापुढे आणि जगापुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. एक बायकोचं कर्तव्य निभावते, दुसरा कायद्याचं. आणि माणुसकीचं काय? आजपर्यंत हर्षवर्धन भोसलेंनी जे काही केलंय ते एक माणूस म्हणून आपण नाही विसरू शकत काका. हा खून नसेल केला त्यांनी, पण माणुसकीचा खून मात्र सतत करत आलाय तो. निदान त्याची तरी शिक्षा मिळायलाच हवी त्याला. तुम्हाला काय वाटतं? हे पाहण्या, हर्षवर्धन भोसले ह्या केसमधून सुटावा असं मला कधीच वाटत नाही. तरी सुद्धा ॲडव्होकेट सचिन म्हात्रेचा पराभव व्हावा असंही मला वाटत नाही. कारण त्याच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची केसही त्यात तो जिंकलाच पाहिजे. पण काका, हे पाहणे, पर्सनल हेवे दावे आणि कायदा ह्याची सरमिसळ करू नकोस. माझा ठाम विश्वास आहे की सत्य हे सत्यच राहणार आणि ते जगापुढे येणारच. हर्षवर्धन भोसलेंनी हा खून केला नसेल तर तो यातून सुटेलही, पण आजवर त्यांनी जे काही गुन्हे केले त्याची शिक्षा त्याला आज ना उद्या भोगावीच लागणार. फक्त थोडीशी वाट पाहावी लागेल. हॅलो. हां म्हात्रे साहेब, विशाल बोलतोय. हां बोल विशाल. कोर्टाची तारीख पडली असं कळलं मला. हो,
आपली तयारी कुठपर्यंत आली आहे? माझे प्रयत्न सुरूच आहेत. पण विशाल, खरं सांगू, आपल्याकडे एव्हिडन्स खूप कमी आहे. नाही, त्याची काळजी नका करू तुम्ही. माझाही प्रयत्न सुरू आहे. बरं, माझ्या ऑपोजिट सरकारी वकील कोण आहेत कळलंय? हो, कुणीतरी ॲडव्होकेट औदुंबर पोट्टे आहेत. तुम्ही ओळखता का त्यांना? नाही रे विशाल. इनफॅक्ट मीही तुझ्या इतक्याच ह्या क्षेत्रात नवीन आहे. माझी फारशी कोणाशी ओळख नाही आहे. नाही, तेही एका दृष्टीने बरंच आहे. शत्रू जितका अनोळखी असेल तितकीच केस लढायला मजा येईल. म्हात्रे साहेब, मला खात्री आहे ही केस तुम्ही नक्कीच जिंकाल. बघूया पुढे काय होतंय ते. माझ्याही हाती काही पुरावा लागला तर मी कळवतोच तुम्हाला. ओके, बाय. बाय. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. अरे पोट्टे साहेब, या या या, बसा. थँक्यू थँक्यू. काय आज अचानक येणं केलं? नाही, तुम्हालाच भेटायला आलो होतो. एक महत्वाचं काम आहे. 1 मिनिट. हवालदार, बोला. 2 चहा घेऊन ये. मला जरा कमी साखरेचा. काय इन्स्पेक्टर साहेब, मी जरी कितीही गोड बोलत असलो ना तरी तसं गोड फार कमीच खातो. बोला, काय महत्वाचं काम काढलं माझ्याकडे? सांगतो. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला चांगलंच ओळखता. आजवर मी कुठलीच केस विनाकारण हारलेलो नाही. मुळातच मला हारायला आवडत नाही. आणि शेवटी तेच तर आपलं काम असतं, जिंकणं ॲट एनी कॉस्ट. पण मी तुम्हाला काय मदत करू शकतो? तुमची कॉस्ट बोला. काय म्हणालात? हो इन्स्पेक्टर साहेब, अहो दुसायला तुम्ही समजूतदार दिसता, मग असले सिली क्वेश्चन का विचारताय? नाही, काय आहे, या अशा महत्वाच्या गोष्टी इथं बोलायच्या नसतात. आपण बाहेर भेटून आपला हिशेब पुरा करूया. नाही म्हणजे या बदल्यात मला काय करायला लागेल? तो हातमोजाचा मुद्दा कळीचा ठरू शकतो. त्या घरात एकच हातमोजा सापडला. काय की असल्या छोट्या मोठ्या पुराव्यामुळे ही केस माझ्या हातून निसटावी असं मला अजिबात वाटत नाही. तेव्हा तो जरा दुसरा हातमोजा बाहेर काढा, जो तुम्हाला नैना चंद्रापूरकरच्या घराच्या कपाटात सापडला होता. हो, पण तिथे तर काहीच. इन्स्पेक्टर साहेब, अहो मला माहिती आहे त्या कपाटात कुठलाच हातमोजा सापडला नव्हता. अहो पण हे कोर्टाला कुठं माहिती आहे? तेव्हा तो दुसरा हातमोजा त्या कपाटातच सापडायला हवा. कळतंय ना मी काय सांगतोय ते? कळतंय. थँक्यू. मी काय म्हणतो पोट्टे साहेब, आपण बाकीच्या गोष्टी नंतर बोलू. घ्या चहा घ्या. चहा गरम असतानाच घेतला ना तरच मजा असते. प्रत्येक गोष्ट ही वेळच्या वेळीच व्हायला हवी. कळलं? कळतंय. तुम्ही काही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होतील. दॅट्स इट. घ्या चहा घ्या आता. नाही 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 सचिन, मी आधी तुम्हाला सांगितलंय हे शक्य नाहीये. तरी पण का शक्य नाही संयुक्ता? मला कारण कळू शकेल? काही गोष्टींच्या फार खोलात जाण्यात अर्थ नसतो. त्या उथळ
वरवरच्याच बऱ्या असतात. नाही संयुक्ता, कुठल्याच गोष्टीचा उथळ विचार करून मी ती सोडून देऊ शकत नाही. मुळात मी तसा नाही. आपण जे करतो त्या प्रत्येक गोष्टीला एक कारण असायला हवं आणि ते कारण आपल्याला माहीत असायला हवं. तुझा प्रॉब्लेम काय आहे? शार्दूलला दत्तक घ्यायला तू नाही का म्हणतो? आपण प्लीज या विषयावर नंतर बोलूया. शार्दूलच्या जेवणाची वेळ होती. काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. तो थोडा वेळ उपाशी राहिला. काय बोलताय तुम्ही? लहान बाळ आहे ते. अच्छा, इतकी काळजी वाटते ना त्याची, मग त्याचा स्वीकार का नाही करत संयुक्ता? एवढा जीव जडलाय ना त्याच्यावर. इतकी माया करतेस की त्याला स्वतःची आई सुद्धा आठवत नाही. स्वतःच्या बाळासारखी काळजी करतेस, मग त्याची आई का होत नाही? कारण ते आई पण उसणं असेल. खरं आई पण काय असतं हे स्वतः आई झाल्याशिवाय नाही कळणार मला. हो, मी त्याची काळजी घेते. त्याचं हागणं मुतणं खाणं पिणं सगळं बघते. कारण ते एक बाळ आहे आणि ते माझ्या घरात वाढतंय आणि म्हणून त्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. बस फक्त कर्तव्य. फक्त कर्तव्य, दुसरं काहीच नाही. का स्वतःला फसवते संयुक्ता? का खोटं बोलते स्वतःशी संयुक्ता? नाही संयुक्ता, नाही. तू हे सगळं फक्त कर्तव्य म्हणून करत नाहीयेस, तर त्या बाळावर तुझा जीव जडलाय म्हणून करतेस. कर्तव्यपोटी आपण काळजी घेतो ग, पण त्या काळजीने जेव्हा डोळ्यात पाणी येतं ना, तेव्हा ते फक्त कर्तव्य उरत नाही. आणि त्या बाळासाठी तुझ्या डोळ्यात काळजीने पाणी येताना बघितलंय मी. त्याला सध्या उचकी लागली तरी श्वास अडकताना बघितलाय मी तुझा. त्याच्या पोटात अन्नाचा कण नसेल तर तुझ्या घशाखालून घास खात नाही. तासन तास उपाशी राहतेस तू. रात्र जागलीस त्याच्याकरता. असं असताना सुद्धा मी म्हणते की ते मूल मला नकोय. ते मूल माझं नाहीये. मी त्याची आई नाही आणि कधी होणं शक्य नाही. का शक्य नाही संयुक्ता? कारण शेवटी रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं सचिन. शेळ्यांच्या कळपात लांडगा वाढला म्हणून त्याची नियत नाही बदलत कधी संयुक्ता. हो सचिन, प्रत्येकाच्या रक्ताचा रंग जरी सारखा असला ना तरी त्याचे गुण वेगवेगळे असतात. आणि हे हर्षवर्धन भोसले नाही, भोसले नाहीच, महाकाळ. हर्षवर्धन महाकाळचं मूल आहे. उद्धव महाकाळचा रक्त वाहत आहे हर्षवर्धन महाकाळमध्ये आणि तेच रक्त या बाळामध्ये. आणि हे रक्त कधी ना कधी आपले गुण दाखवणारच. नाही, माझ्या आई वडिलांनी केलेली चूक मला नाही करायची. संयुक्ता, काय वेडासारखं बरळतेस तू? काय बोलतेस? असं कधी होत असतं का? झालंय, मी बघितलंय. माझे आई वडील चांगलेच होते ना. हर्षवर्धनवर आणि आमच्यावर त्यांनी एकच सारखेच संस्कार केले होते ना. शेवटी रक्तानी संस्कारांवर मात केलीच. आपण निवडुंगाला किती कुरवाळलं, जोपासलं, अगदी घरात आणून ठेवलं ना तरी त्याच्यावर काटेच उगवतात सचिन. त्याच्यावर फुलं उगवण्याच्या आशेवर जगण्यात काहीच अर्थ नसतो. नाही सचिन, नाही. मला माझ्या घरात निवडुंग नकोय. मला माझ्या घरात दुसरा हर्षवर्धन नकोय. आणि म्हणूनच मला माझ्या घरात हे बाळही नकोय.